भगवान की जय। पवन सुत हनुमान महाराज, शांति ब्रह्म एकनाथ महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ऐसे नित्य ऐकता अंगदे वंदिले जामवंता, वीरशूर विवेकी ज्ञाता तुझ परता असेना। ओम नमो जय मेघ प्रतिपदाय जय जय संसदात्मकोपन देवा तुझे गणेशो सकलार्थमति प्रकाशो मनी निवृत्ती दासो अवधारे गोजे दयांची आकेल्या स्मरा होय सकळे विद्येचे अधिकरण ते जीवन श्रीचरण श्री गुरु ते नमस्कार मी आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी इथे विको मस्तकाच्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन प्रभु रामचंद्र महाराज की जय। असो पांडुरंगाच्या चरणी हस्तांग पडिपा अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचे लालन पालक करणारे प्रभू रामचंद्र यांच्या चरणी नतमस्तक होतो। हनुमंताला शरणागती शरण हनुमंता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या वातावरणामध्ये गावाला सुमता त्यांची शरणागती पत्करतो आणि या गावामध्ये मी एक सांगू का पहिल्याच वाक्यामध्ये बोलतो सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो महाराज। या उपरीचे जे काही सर्व लहान थोर असते कारण धर्म कार्य या ठिकाणी आपण चालवत आहात सत्याचं अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी आहे। सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांचं दर्शन होतंय महाराज। वाचक सूचक एकाहून येतं बरी माझ्यासारखे पामराला या ठिकाणी सेवा घडते। तुमचं या ठिकाणी माझ्यावर काही ऋण असेल तुमचं सगळ्यांचं दर्शन होते महाराज। काय माणसं कमी काय दर्शन घ्यायला चिकार माणसं आहेत महाराज। किती मरते तर कितीचे का अंदाजच नाही आता रोडमध्ये नाही काहीच नाही गेलं पण रामकथा श्रवण करणारे माणसं असे भेटायला लागतात त्यांचं दर्शन झालं जीवाला आनंद वाटतो महाराज। भगवंत म्हणतात की जे भक्त माझं चरित्र ऐकतात ते मला देवा समाजात अतिशय पूजनीय आहे। पूजनीय तेही प्राण पडवते आवडती ही निवृत्ते जे भक्त चरित्राचे प्रशंसते ते पूजनीय म्हणून तुम्ही सर्व देवा समान आहेत मला। नाहीतर देव कुठे आत्मा राम हाच भगवंत महाराज। प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम आहे म्हणून आपण राम जवाची म्हणलं संपलं काम जाऊ द्या म्हणलं लवकर घाई झाली आम्हाला कवा ठीक कोणाला माहिती जाऊ द्या विषय भाग वेगळा आहे। काय उपकार आहेत आपल्यावर भगवंताचे देह दिलेला आहे काय काय म्हणते दिला असेल मग आम्हाला काही करायचं दिला असेल ऐका तुका म्हणे देह दिला भजन गोमटा तो या झाला बादावादी अरे भजनासाठी दिलंय भजन माझं चिंतन ऐकावं माझं गुणगान ऐकावं भगवंतानं भजन करावं माझं श्रीराम जय राम जय जय राम हे सगळे बरं का बाकी काही सगळं नाही महाराज लक्षात ठेवा। भजनासाठी दिलाय पण माणसं याचं सोडून देतात आणि नुसतं भोजन भजन दिलं भोजन जाऊ द्या विषय भागले काय म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो। तुमचं दर्शन होत आहे या ठिकाणी माता मौल्या आनंद वाटला मला काय संख्या आहे रामनगरला काल होतो आणि आता सप्तमध्ये पुरुष कमी आहेत रामायण ऐकायला महिला जास्त त्यांना कळलंय म्हणा रामकथेचं काय साध कशामुळे ऐकता तुम्ही रामायण असं जर तुम्ही कोणाला विचारलं तुम्ही ऐकत आपलं तिथं लावलं म्हणून ऐकायचं काहीतरी फायदा असल्याशिवाय ऐकत नाही मग कोणतंही काम असू द्या। आता मी बेडवून आलोय सर माझ्या बरोबर आहे कशामुळे काहीतरी फायदा आहे काय फायदा उपयोग कथा परिचाचा रामायण पूर्वज उद्धरती जाण पूर्वजाचे नवल कोण बुद्धरे जाण त्रिजगती रामकथा ऐकल्यानंतर आपला मोक्ष प्राप्ती महाराज मग पुन्हा जन्म नाही पुन्हा मरण नाही
आपला उद्धार, आपल्या पूर्वजांचा उद्धार नव्हे त्रिजगताचा उद्धार. म्हणून रामकथा जरूर माणसाने ऐकावी. नाहीतरी कशाला, कान कशाला आहे, डोळे कशाला आहे. असो खूप काही आहे. म्हणून आलेल्या जन्माचं सार्थक करा. आणि बरोबर काय येणार आहे तुम्हाला सगळ्याला माहिती बरं का, काही येणार नाही, फक्त नामस्मरण येणार आहे. ऐकले का उपयोग जाऊन मंडपामध्ये रामकथा ऐकली का? तुम्हाला आम्हाला कोण विचारते, प्रत्येकाच्या चिप्पण येते आणि म्हणजे माणसाच्या वर्ष श्राद्धाच्या दिवशी याचा सगळा हिशोब केला जातो महाराज. वर्ष श्राद्धाला सगळा हिशोब, किती रामकथा ऐकल्या, हरिपाठ, कीर्तन, भजन, पूजन, नामस्मरण हे सगळं काढलं जातं. किती चोऱ्या केल्या, किती काय केलं, कुणाला ओळखलं असो. मला तिकडे जायचं नाही, कथेकडे यायचं. या ठिकाणी ऐकूया आपण. सीता या असणारा अंगाला अतिशय पूर्ण महाराज. मी आता जातो आणि त्या राजा रावणाला मारतो. अंगद म्हणतो बरं का, हो वानर आहे महाराज. सुग्रीव, किष्किंधेचे राजे सुग्रीव, त्याचा असणारा पुतणे महाराज तो. वालीचा मुलगा अंगद, ज्या प्रभू रामचंद्रानं वालीला बाण मारला त्या वालीचा मुलगा अंगद. आणि अंगदाला स्फुरण आलं, मी आता जातो. जांबवंत महाराज होते महाराज. माणसं शहाणे माणसं असावे करतात कुठं बी. पण आता ते पोर तुम्हाला काय कळते? वा वा, म्हणजे आमच्या काळाचे पांढरे उभं झाले का? तुम्हाला काय कळते? म्हणून शहाणे माणसं जांबवंत आहे, अस्वल असणारे त्या ठिकाणी त्याचे राजे महाराज जांबवंत वय बरोबर आहे. म्हणजे असं करू नका, म्हणणं काही चांगलं नाही. अरे तुम्हाला रामाने काय सांगितलंय? जायचं आणि फक्त शुद्धी करायची, मारायचं म्हणून असं भलतच काम नाही करायचं, काही नाही. भगवंताची आज्ञा पाळायची. आणि तुम्हाला माहिती सांगू का, हनुमंताला काय मारलं असतं का राजा रावणाला? एका दणक्यात मारलं असतं महाराज, पण नाही मारलं. का मारलं नाही? कारण प्रभू रामचंद्र त्याला मारणार नाही. फक्त सीता शुद्धी करायची, शोध लावायचा आहे. लक्ष्मणाला इंग्रजीत मारणार आहे, लक्ष्मण इंग्रजीत त्याला मारणार आहे. हे सगळं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. अशा प्रकारचा भाग चाललाय. जांबवंत सगळ्याची समजूत काढली आणि पुढे काय, जांबवंताचे वचन मेरी, शुद्धी सांगावया जनक बाळी. शीघ्र जावया जावया जांबवंताचं म्हणणं सगळ्याला पडलं. म्हणजे बरोबर आहे, चला म्हणजे सगळे आता वानर. कोण आता पुढं व्हायचं? कोण? पुढं पाहिजे ना. आमचे हनुमंत आहेत महाराज, जांबवंत आहेत, सगळे काही वानर सेना आहे. काय आनंद आहे महाराज, इतका आनंद झाला वानराला. कशाचा? सीता शुद्धीचा. आणि आता प्रभू रामचंद्र आम्ही जाणार आहे सांगाय, खूप काही आनंद झाला. आज जातायत, टाळी वाजवली सगळे वानर. जय श्रीराम. पुढे करे हनुमंत वीर समस्त राम नामे स्वागत, भूकार करीत उठले. ऐका, सगळी वानर सेना निघालेली आहे. प्रभू रामचंद्राकडं सीता शुद्धी सांगायची. पुढे आमचे हनुमंत आहेत, जांबवंत आहेत, अंगद आहेत, असंख्य वानर आहेत. असंख्य म्हणजे महत्वाचे ते महाराज. जिकडे पाहू तिकडे वानर सेना आनंद आहे. आणि एक सांगू का, भगवंताचं जर कार्य आपल्या हातून झालं ना महाराज, तर त्याच्यासारखा आनंद माणसाला कुठंच मिळत नाही. देवाला सांगितलेलं काम देवाचं काम माझ्या हातून झालं ना, धन्यता वाटते माणसाला. पण हे काम जर आम्ही देवाचं करीत नाही म्हणलं काय कामाचं महाराज. म्हणून हे काम झालं भगवंताचं, सीता शुद्धी झाली. सगळे वानर सेना आनंदाने टाळ्या वाजत श्रीराम जय राम जय जय राम. म्हणा तुम्ही काय नाही गुप्त घेतलं काय? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. अशा प्रकारचा घोष करत भगवंताकडे प्रभू रामचंद्राकडे वानर सेना चाललेली आहे.
ऐका पुढे काय. आदि वंदनी श्रीरामासी सगळ्याची वंदनी लक्ष्मणासी लुटांगण सुग्रीवासी सीता स्तुतीसी सांगावया. अशा प्रकारे सगळे वानर सेना चाललेली आहे. गेल्यानंतर प्रथमता प्रभू रामचंद्राला वंदन केलं बघा हनुमंतराया बरं का. हो त्याच्यानंतर लक्ष्मणालाही वंदन केलं. त्याच्यानंतर असताना किष्किंधेचे राजे सुग्रीव यांच्याकडे नतमस्तक झाले सगळे वानर सेना. एक सांगू थोरांचा आशीर्वाद मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा लागतो बर का. आशीर्वाद फार मोठा आहे आणि ते काही साधे माणसं आहेत काय आपल्यासारखे महाराज. अरे अखिल कोट ब्रह्मांड जगाचे लालन पालक आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मण म्हणजे शेषाचा अवतार महाराज आणि सुग्रीव सुद्धा काही कमी नाही. ते किष्किंधेचे राजे आणि अशांचा आशीर्वाद त्या ठिकाणी वानरसेना मिळालाय. दर्शन घेतलं धन्यता वाटली. त्या दोन्ही महेंद्रगिरी उड्डाण केले वानरी एकाहुनी एकवरी विरांबरी दाटले. अशा प्रकारे असंख्य आगणित वानर सेना आहे. असताना त्या ठिकाणी महेंद्रगिरी नावाचा पर्वत उड्डाण केलं. सगळ्या वानरानं जय श्रीराम सगळ्या वानर सेने मुखामध्ये तेवढंच होतं महाराज. हो आणि श्रीराम मुखामध्ये येणं फार महत्वाचं आहे बरं का. एक सांगतो चालता मरताना माणसं म्हणतात एकादशीला मिळाला बंगल्यात मिळाला सोमवारी मिळाला याला चांगलं मरण म्हणत नाही. मी सांगत नाही माझ्या माणसं माऊली ज्ञानेश्वर मध्ये सांगतात याला चांगलं मरण नाही. मरण चांगलं कोणतं. अरे वरताना भगवंताचं नाम मुखात आलं त्याला चांगलं मरण येतं का. आपल्या तोंडाचा दंका असतो शिवाचा माणसं म्हणतो तोंड बंद करा तोंड बंद करा. कशाला राम राम म्हणाला. अरे कधी मंडपात आलं नाही कधी राम राम नाही हरिपाठ नाही आणि मरताना राम राम म्हणून अजिबात नाही. म्हणून मरताना नामच राम भगवंताचं चिंतन यावं त्याला मरण चांगलं मरण म्हणतात. आणि म्हणे जय जाथरे तो त्या गतीची पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तू माझ्या पद्धतीने माऊली ज्ञानेश्वर मध्ये सांगतात मरताना देवाचं नाव यावं म्हणून अखंड चिंतन चालू महाराज. कोणाचं वानरांचं आणि आपण कोण माणसं. आपलं फक्त 7 दिवस इथल्या बोलबर कमी आमच्या गावाकडे सांगतो इथलं नाही इथं हमेशा चालू असतो पण आमच्या गावाकडे 7 दिवसच असते गाठी भेटी. बाकी काही नाही म्हणून असो. म्हणून श्रावणा माझी विनंती राहील बरोबर काही नाही हमेशा आपल्या मुखामध्ये नामस्मरण असू द्या. हेच नामाच्या चिंतने चढतील दोषी झळतील राशी पातकांच्या. अरे किती जरी पाप केला असलं वाल्या पाण्यापेक्षा जास्त पाप आपण करत नाही. तो वाल्याचा वाल्मिक झाला आणि केले रामाने रामाआधी मग आपलं एवढं पाप नाही महाराज. असो म्हणून सगळे वानर सेना आनंदित आहे का देवाकडे चालले भगवंताकडं. आणि आपण तरी कुठं चाललो. देव मला भेटावा भेटतो का आपला देव मला मिळावा त्याचं दर्शन व्हावं त्याला अगणित असंख्य भक्त चालू आहे आपलं. हस्तचत्रीचे आम्हाला जेवी आच्छादी रवी मंडळ पैसे वानर सकाळ उतावेळ चालले. नाथ महाराज या ठिकाणी दृष्टांत देऊन त्या वानर सेना कशी चालली किती होते याचं उदाहरण सांगतात. जसं आकाशामध्ये ढग यावे महाराज असंख्य असणाऱ्या किंवा आकाशामध्ये चांदणे असाव्या मोजता येत नाही तसे वानर सेना त्या ठिकाणी असंख्य होती. इतकी अगणित वानर सेना आहे त्याचा मोजमाप करता येत नव्हतं. नाथ महाराज दान करिता वानरी पर्वत खचती धरणीवरी मुळा उपटुळा गगनांतरी ब्रह्मता. अशा प्रकारे वानर सगळ्या पर्वतावर वानर होते. जिकडं पाहो तिकडं वानर सेना होती. आनंद होता त्यांना.
कशाचा की आमच्या प्रमुखाकडे आम्हाला जायचंय, रामाकडे जायचंय आणि आता कार्यात झाले सीताशुद्धी झालेली आहे हे सांगायचं. चांगलं काम सांगताना आनंद वाटतो महाराज बरं का. पण वाईट काम जर आपल्या हातून घडलं नाही एखादं लाज वाटते माणसाला सांगायला. सांगत नाही मग वानरसेला आनंद झालाय. हनुमंतरायाने सीताशुद्धी केली आणि सगळे वानरसेना जिकडे पाहो तिकडे झाडावर तिकडं वानर सगळे वानरसेना आहे भगवंताच्याकडे चाललेली आहे. ऐका पुढे. करीत उल्हासे आल्हाद कपी कुळे चालली विविध पुढे मधुवनाचा गंध आला सुगंध वानरा. हे नाही काही जनरेटर नाही बर. हा वा. अशा प्रकारे सगळे वानर सेना चाललेली आहे कुणाकडं प्रभू रामचंद्राकडे. ऐका सीताशुद्धी घेऊन आणि जात असताना मध्ये काय झालं महाराज. एक वन लागलं मधुवन गोड अशा फळाचं वन लागलं महाराज. हो सगळी वानर सेना आनंदात आनंदाचे डोही आनंद तरंग. हो माणसाला आनंद होतो देवाचं कार्य झाल्यानंतर. म्हणून आनंद वाटला सीताशुद्धी झाली. आम्ही कधी जाऊ आमच्या प्रभू रामचंद्राला कधी सांगू अशी वानर सेना उतावी झालेली जात असताना वाटेमध्ये एक बगीचा थोडक्यात म्हणूया आपण. त्या बगीचा मोठा बगीचा लागला. काय होतं त्या बगीच्यामध्ये अनेक झाडं होते फुलांचे फळांचे. आणि मग त्या वानर सेनेने पाहिलं महाराज. ऐकूया पुढे काय करतात वानर. गंध येता नाना नासापुटी एक वानर लाल गोटी बर. एक मटमटा देती वानर गोटी तळमळती. वानर सेनेनं असणाऱ्या त्या फळांचं जे वन होतं ते वन होत झाडाला फळ नाकाला वास आला. जे पंचेंद्रिय त्यापैकी नाक अतिशय महत्वाचे माणस. हो नाक फार महत्वाचं आहे. श्वास घेत आहे पण याशिवाय गंध कळतो श्वास कळतो. म्हणून त्या वानराला गंध आला. आपण एका घरामध्ये फोडी दिली किंवा श्वास येतो ना फोडी दिली बरं काय काय भाजी वांग हे जाऊ खा जाऊ द्या. इथं असणाऱ्या वानराला वासाला मारा सुगंध म्हटलेलं आहे कशाचा फळाचा रस. आणि मग काय मारा लागलेला घोटायला आपण नाही काय जेवण काय आता बसू का नंतर बसतो अगोदर बसतो पुन्हा संपल्याचं काय होणार मिळेल का नाही. वानराला लाल घोटून लागले मिटक्या देऊन लागले. आणि वानर लहान लेकरं वानर सारखेच असते. हो कधी काय करतं म्हणून नेम ना मारा मिटक्या मारू लागले लाल लागले. कधी आपल्याला खायला मिळते याची वाट पाहू लागले. काय करतात पुढे सुग्रीवाचे या सिद्धिमुख नित्य रक्षण कोण काय आपण करावे काय आपण करावे. वानर सेना म्हणू लागली बाबा अरे हे वानर हे जे मधुवन आहे मधुवन फळांचं वन जे आहे बगीचा ही कुणाची आहे. सुग्रीवाची किष्किंधेचे राजे. अहो त्याच्यापेक्षा त्याच्या अगोदर म्हणलं तर वृक्षराज वानर होतो त्यांची वृक्षराज वानर. आणि ते गेल्यानंतर महिन्याला वेळ झाली म्हणाला आमचे सुग्रीव वाणी असणारे आमचे वाणी. हो म्हणून ते वानरसेना म्हणू लागले अरे फळ तर दिसते खायचे पण कसं खायचे मारताना घालून कोण म्हणतोय वानर. आणि आपण तो दुसऱ्याच्या झाड फळ पाहिलं तर कसा कसा ठेवतो. तिचं काय वानराचं महाराज दुसऱ्याच्या वस्तूला हात लावू नये. आणि वेळ जर आली तर मग काय आहे महाराज चांगला खायचं. म्हणून हे सुग्रीवाचं असणारा मधुवन आहे. या ठिकाणचा असणारा राखणदार गदिमुख नावाचं वानर आहे. गदिमुख आहे बरं का सुग्रीवान ठेवलेला गदिमुख तो राखणदार आहे. आणि त्याच्या गदिमुखात हाताखाली अनेक असणारे वानर राखणदार आहे. एवढा कडेपट बंधू असतोय फळं खायचे मग करायचे काय. सीता